आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा करून आणते। बर बस। च्या गावात कुठे चालली? काय पिकनिकला वगैरे चालली काय? वस्तीत जाते। का? हो वहिनी, ऍक्च्युली तुलाच विचारायचं होतं की तुझ्या घरी मी काही दिवस राहिले तर चालेल ना? कशाला पण? अगं का काय झालं? ऍक्च्युली मला प्रूव्ह करायचंय की माझं रॉकीवर खूप प्रेम आहे आणि मी त्याच्यासोबत कोणत्याही परिस्थितीत राहू शकते। राहू शकतेस की मग आम्हाला खात्री आहे की तू राहू शकतेस। पण त्या दोघींना नाही माहित ना। काय पण काय नीट सांग, काय झालंय? ऐक संपदा, मला असं वाटतंय की त्या दोघींना असं काही म्हणायचं नसेल ना। मी बोलतो त्यांच्याशी। नाही नाही, मला त्यांच्या बोलण्याचं वाईट वाटलंय किंवा राग आलाय असं काहीच नाहीये। मला त्यांचं बोलणं पटलंय, म्हणूनच मी त्यांना माझा फोन पण देऊन टाकला ना। हे बघ, मला माहिती आहे सगळे कंडिशन्स की मी किती लाडागोडात वाढलीये, कशी वाढलीये। मला हवं ते सगळं माझ्या हातात तेव्हाच्या तेव्हा मिळालंय। त्यामुळे मलाच बघायचं एकदा की मी असं केलं तर मला हे सगळं अचानक माझ्या अंगावर जेव्हा गोष्टी पडणार आहेत तेव्हा मला हे सगळं जमणार आहे का? म्हणूनच मी हा डिसिजन घेतलाय। अगं हो संपदा, पण माणसावर जबाबदारी आली की तो करतो। अगं आत्ताच करायची काय गरज आहे तुला? हो वहिनी, पण आई बाबा भाऊ या सगळ्यांना जोवर माझ्यावर एक कॉन्फिडन्स येत नाही ना, म्हणजे बघ मी आता जर गेले तर मला पण एक अंदाज येईलच आणि त्यांचा पण विश्वास बसेल की मी रॉकी सोबत कोणत्याही परिस्थितीत सुखात राहू शकते। संपदा आयुष्य येस डंबो, आय एम शुअर। आणि तुम्ही दोघं अजिबात टेन्शन नका घेऊ, मला जमेल। जमलंय तुला हे? म्हणजे बाळा, आम्ही जेव्हा तुझ्याशी बोलायला आलो होतो तेव्हा आम्हाला वाटलं होतं तू घाबरून जाशील, तुला टेन्शन येईल। हो, पण तू सगळं शांतपणे समजून घेऊन हँडल केलंस आणि तेव्हाच आम्हाला खात्री पटली बाळा की तुला हे सगळं जमू शकतं। म्हणजे इथे असूनही तू तिथे राहण्याचा विचार करते, म्हणजे तुला जमू शकतं हे कळलंय आम्हाला। म्हणजे तुम्हाला वाटतंय मी हे करू शकेन? हे सगळं सोपं नाहीये, अवघड आहे, पण तू करशील। तो कॉन्फिडन्स तुझ्या डोळ्यात दिसतोय। चला तर मग आई काकू, या दोघांचं ठरलंय तर करून टाकायचं। मग हरकत काय ना? काय भाऊ? हरकत म्हणजे? आता दोघेही तयार आहे म्हटल्यावर आपण एंगेजमेंट करूच शकतो, नाही का? खरंच म्हणताय? हो। आई बापरे, माझं चिमणं पाखरू आता मोठं झालंय, स्वतःच्या जबाबदाऱ्या सांभाळायला लागलीस। माकड कसं वाटतंय? मला वाटतंय तुम्ही मस्करी करते, मला विश्वासच बसत नाही अजून। मग ठेवा आता विश्वास। मी बोललोय लक्ष्मणशी। बाबांची? बाबा खरंच? हो, तो बाहेरगावी गेलाय, पण तो म्हणाला करूया आपण एंगेजमेंट। बाबा ओके म्हणाले? हो या। नाही आता एक वस्तीत फोन जाणार आहे का लगेच? हा म्हणजे काय? अर्थात जाणार आहे। जाऊ का? फोन करते त्याला। मी आले, लगेच येते। बापरे। नमस्कार मंडळी, आज राकेश सरांची पार्टी आहे आणि आपण आज एन्जॉय करायला बसलेलो आहोत। काय नाही पण रॉकी,
तू ही पार्टी देतोयस याचा आम्हाला आनंद आहे, पण हे सगळं तू तुझ्या कष्टाने मिळवलंय. येस. मी बोललो होतो ना तुला, तुझं आणि संपदाचं प्रेम यशस्वी होणार आणि झालं. चंदन सर बोललेत म्हणून झालंय. बरं झालं. नाही मला खरंच विश्वास बसत नाही रे याच्यावर. म्हणजे खरं तर चंदन, तुझा जिजूंचा शिवाचा विश्वास होता माझ्यावर म्हणून हे सगळं शक्य झालं. तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवला म्हणून हे झालं. आणि आम्ही काय नाही केलं. मग आपण काय नाही केलं. हे बरं नाही 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 बरोबर आहे. आम्ही काय ते फक्त समोसा आणि कचोरीच खायला आलोय. अरे नाही काय- अरे काय- नाही काय केलं रे. काय? अरे नाही, तुम्ही सुद्धा सगळ्यांनी केलं रे माझ्यासाठी. तुमच्याशिवाय शिवानी माझी ओळख झाली असते का सांगा भाऊ. अरे मस्करी करतो रे आम्ही बाई, लगेच सिरियस होतो. अरे ते सगळं जाऊ दे रे भाईलो. मी काय म्हणतो, याचं लग्न असं खतरनाक लावून देऊ ना, असा राडा करू ना, सगळ्या लोकांच्या ना मेमरी मध्ये असं असं फिट बसलं पाहिजे. हा, एक नंबर मेमरी मेमरी शब्द. फिट एकदम. अरे बाबा तुम्ही खूप पुढे चाललाय रे. आता एंगेजमेंट होणार आहे फक्त, लग्न काय लगेच. सगळं पुढे होतं माहिती आहे मला, सगळं होतं. आणि आता कसं सगळं पक्क झालंय बाई. आता तो पळून पण जाऊ नाही शकत. अरे मी म्हणतो पळणार का पळणार? अरे भाई सगळं सेट झालं. साहेब आहे. रॉकी सेट झालाय. राकेश सर आहे, सर. सो बघ सांडू नको रे यार. मला खरंच विश्वासच बसत नाही रे. म्हणजे अजूनही विश्वास बसत नाहीये की मी एक्झाम पासही झालो, एंगेजमेंट सुद्धा फिक्स झाली. यार सगळं सहज झालं. अरे येड्या, तू सवय करून घे या सगळ्याची. यासाठी तू कष्ट घेतले, मेहनत घेतली. काय एक्झॅक्टली. आणि हे बघ जे तुझ्या हक्काचं आहे ना तेच तुला मिळालं. पण हा, आता ते सुटू नाही द्यायचं. काय हे भाई काय भारी वाटेल ना. आपल्या रॉकीची वरात अशी वस्तीतून निघणार, आपण सगळे नाचणार आणि रॉकी घोड्यावर. जाम भारी वाटेल. घोड्यावर? वस्तीत घोडा? येडा. तू बनणारच ना. मी म्हणणार येडा. हे पण ते सगळं ठीक आहे. मी ना त्या घोड्याच्या असं समोर उभा राहणार, म्हणजे तो घोड्याला पण नाचवणार आणि मी पण नाचणार. घोडा तुला बघून पिसाळेल भाई, त्याच्यासमोर नको नाचू. तू गप्पा. गप्पा? मला घोड्याची काळजी आहे, तुझी नाही भाई. तू नेहमी मला चिडवत जाऊ नको. काय म्हणत? अरे, थांबा. भांडू नका. एक गोष्ट मला सांगा, आपला नवरदेव कसा दिसणार लग्नात? काय कपडे घालणार? काय कपडे म्हणजे भाई A1 कपडे. लग्नाला वेगळे, रिसेप्शनला वेगळे, हळदीला वेगळं, मेहंदीला वेगळं, सकाळ दुपार संध्याकाळ वडापाव काय असेल ते आपलं नेहमी. अरे बाई लोक, जग्गा मग्गा आणि संपदाला जोडून रॉकीला नाही रे. मी एकदम साधे कपडे घालणार. साधे का? झाकबाग मला आवडत नाही रे बाबा. माहितीये आम्हाला तुला झगामागा कपडे घालायला आवडत नाही, पण लग्नाच्या दिवशी भाई फक्त तोच हिरो दिसला पाहिजे. आणि ते आमची जबाबदारी. आमची जबाबदारी. अरे आमचा रॉकी, आमची जबाबदारी. अरे हिरो काय? अरे बाबा तसंच असतं रे, तुला नाही कळत भाई. अरे हिरो तू दिसला पाहिजे बाबा. म्हणजे काय? बघ आता पण बघ ना, ग्लो बघ चेहरा. काय सर, मला माहिती आहे तुम्ही आधी वस्तीत आला नसाल, तुम्हाला उगाच त्रास होतोय, पण काय आहे ना सर, वस्तीतली मुलं खूप त्रास देतात. नाही ग दिव्या, त्यात काय एवढं.